भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना एका व्यक्तीबद्दल विचारलं असता त्यांनी 3 शब्दामध्ये त्या व्यक्तीचं वर्णन केलं होतं. म्हातारा, श्रीमंत आणि धोकादायक. इतकं स्पष्ट आणि परखड टीका ज्याच्यावरती करण्यात आली त्या व्यक्तीचं नाव आहे जॉर्ज सोरेस. अदानी समूहाच्या लाचखोरीच्या चौकशीचा काँग्रेसनं तगादा लावल्यानं भाजपनं परत एकदा त्यांचं हुकमी अस्त्र बाहेर काढलेलं आहे. भाजपनं अमेरिकेतील अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरेस यांच्या राहुल गांधींशी असलेल्या कथित लागेबंद्याचा मुद्दा संसदेत उपस्थित करून काँग्रेसची कोंडी करण्याचा परत एकदा प्रयत्न केलाय. सोरेस यांच्याशी संगनमत करून राहुल गांधी मोदींचं सरकार उलथवून टाकण्याचं कारस्थान करतायत. राहुल गांधी हे देशद्रोही आहेत असा गंभीर आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी व जॉर्ज सोरेस 2 शरीरं असली तरी सुद्धा त्यांचा आत्मा एकच आहे. हे दोघेही देशाला अस्थिर करत आहेत असा आरोप संबित पात्रा यांनी सुद्धा केलेला आहे. यासोबतच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी काश्मीरला भारतापासून वेगळे करणाऱ्या पुरस्कार करणाऱ्या संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे. सतत चर्चेत असणारे आणि काँग्रेससोबत कनेक्शन जोडण्यात येणारे हे जॉर्ज सोरेस आहेत कोण याची आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम काँग्रेसवरती काय आरोप करण्यात आलेले आहेत ते बघूया. पहिला आरोप आहे काँग्रेसच्या राजीव गांधी फाउंडेशनला जॉर्ज सोरेस फाउंडेशनकडून निधी मिळालेला आहे आणि हा निधी भारताची बदनामी करण्यासाठी वापरला जात आहे. दुसरा आरोप आहे राहुल गांधी अनेक वेळा ऑर्गनाइज क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट या अहवालाचा हवाला देऊन केंद्र सरकारवरती हल्ला करतात. या OCCRPला म्हणजे ऑर्गनाइज क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टला जॉर्ज सोरेसकडून निधी मिळतो. हे दोघेही भारताची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा आणि मोदी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत असे हे 2 आरोप आहेत. आता काही फॅक्ट सांगतो. OCCRP ही शोधपत्रिका करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि कंपन्या ज्या आहेत जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्या, या कंपन्यांचं ऑडिट वगैरे जे आहे त्याच्यामध्ये जी अनियमितता आहे त्याच्यामध्ये ते संशोधन करतात आणि मीडिया संस्थांच्या मदतीने त्या संदर्भातला रिपोर्ट जे आहे ते पब्लिश करत असतात. या संस्थेला, या OCCRPला सोरेस फंडिंग करतात. या संस्थेने 2023 मध्ये आपल्या अहवालामध्ये गौतम अदानी यांच्यावरती स्टॉक मॅनिप्युलेशन आणि इतर अनेक इररेग्युलॅरिटीज केल्याचा आरोप केला होता. याशिवाय याच संस्थेने पेगासस प्रकरणाबाबत एक रिपोर्ट सुद्धा पब्लिश केलेला होता. OCCRP अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांनी अनेक वेळा पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवरती निशाणा सुद्धा साधलेला आहे. पेगासस घ्या किंवा कोवॅक्सिनची लस घ्या, त्याच्यानंतर हिंडनबर्गचा अहवाल घ्या, शेतकऱ्यांसंदर्भातला अहवाल घ्या, असे अनेक वादग्रस्त विषय राहुल गांधी व काँग्रेसच्या नेत्यांनी OCCRPने प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या रिपोर्ट नंतरच मीडियासमोर आणलेले आहेत. या सर्व विषयांमधून राहुल गांधींनी मोदींविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली असं खुद्द भाजप म्हणते. म्हणजे प्रेरणास्त्रोत किंवा माहितीचा स्रोत आहे काय, तर OCCRP यांनी पब्लिश केलेले रिपोर्ट. भाजप खासदार संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि फ्रेंच मीडियाच्या अहवालाचा हवाला देत ते म्हणाले की OCCRPला अमेरिकन सरकारकडून भरपूर निधी मिळतो. याशिवाय अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरेस यांच्याकडून सुद्धा या संस्थेला पैसे मिळतात जेणेकरून भारत विरोधी मोहीम राबवता येईल. भाजपचं म्हणणं असं आहे की संसदेच्या अधिवेशनापूर्वी जाणून बुजून भारतीय उद्योगपतींविरोधात अहवाल आणले जातात. त्याच्यामुळे संसदेचं कामकाज होऊ शकत नाही आणि त्यामुळे भारताचं नुकसान होत असून भारतीय उद्योगपतींची भरभराट होणार नाही असा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे. संबित पात्रा तर डायरेक्ट असं म्हणतात की गांधी घराणं असं कुटुंब आहे जे आपल्या खुर्चीसाठी देश विकायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. राहुल गांधी हे देशद्रोही आहेत आणि मला हे सांगायला अजिबात संकोच वाटत नाही. थोडक्यात काय, तर टीकेची धार जी आहे ही जास्तच टोकदार असल्याचं आपल्याला दिसून येते. आता अमेरिकेचं नाव याच्यामध्ये घेतलेलं आहे. अमेरिकेने तर हे स्पष्टपणे नाकारलेलं आहे की आम्ही काय फंडिंग वगैरे करतो असं. निशिकांत दुबे यांनी सुद्धा राहुल गांधी यांना लक्ष केलेलं आहे. बांगलादेशमधील हत्यांना जबाबदार असलेले मुशफिकुल फजल यांना राहुल गांधी अमेरिकेमध्ये भेटले. इल्हान उमर, रो खन्ना, बार्बारा ली या व्यक्तींना सुद्धा राहुल गांधी भेटले आणि या सगळ्यांनी मोदींना विरोध केला होता. खलिस्तान निर्माण करू पाहणाऱ्या, काश्मीरचे विभाजन करू पाहणाऱ्या या मंडळींना राहुल गांधी अमेरिकेत जाऊन का भेटतात असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे.
आता हे सर्व प्रश्न जे आहेत किंवा हे सर्व आरोप अशा वेळेस होत आहेत ज्यावेळेस काँग्रेस आणि राहुल गांधी हे केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदी अदानी एक है, अदानी सेफ है असं म्हणत काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसंच मोदी अदानी प्रकरणी चौकशी करू शकत नाहीत, कारण जर का त्यांनी चौकशी सुरू केली की तर मोदींना स्वतःला चौकशीला सामोरं जावं लागेल असा काँग्रेसने थेट आरोप केलेला आहे. आणि या आरोपांवरती परत एकदा भाजपनं सोरोस, त्यांची फंडिंग असणारी संस्था आणि राहुल गांधी यांचे संबंध हा मुद्दा चर्चेमध्ये आणलेला आहे. मागच्या वर्षीसुद्धा हा मुद्दा चर्चेमध्ये आणला गेला होता, त्याच्या मागच्या वर्षीसुद्धा चर्चेमध्ये आणला गेलेला होता. आता या चर्चेमध्ये असलेले हे जॉर्ज सोरोस नेमके आहेत तरी कोण? तर हे एक जागतिक पातळीवरती चर्चेमध्ये असलेलं नाव आहे. काही जणांसाठी सोरोस हा एक मुक्त विचारांचा प्रणेता आहे, काही जणांसाठी हिरो आहे, काहींसाठी राष्ट्रवाद आणि लोकशाहीच्या मुळावर उठलेला हा पडद्यामागचा एक मुक्त राक्षस आहे. कोणासाठी सोरोस हे मानवतावादी आहेत, कोणासाठी अराजकवादी आहेत. जागतिक अर्थकारणामध्ये सोरोस हे कायमच केंद्रस्थानी राहिलेले आहेत, राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये सुद्धा त्यांचं नाव बातम्यांमध्ये यायला लागलेलं आहे. अदानी हिंडेनबर्ग हे प्रकरण असू द्या, राहुल गांधींचा गुप्त उझबेकिस्तानचा दौरा असू द्या, विरोधकांचं फोन टॅपिंग प्रकरण असू द्या, या सगळ्या ठिकाणी सोरोस यांचं नाव आलेलं दिसून येते. सोरोस यांनी सुद्धा मोदींविरोधात अनेक वेळा टीका केलेली आहे. असं सुद्धा म्हणलं जातं की कुठल्याही परिस्थितीत 2024 मोदी सरकार पुन्हा सत्तेमध्ये येऊ नये म्हणून जॉर्ज सोरोस यांनी लॉबिंग केलेलं होतं, सर्व प्रकारचे प्रयत्न केलेले होते. आता या सोरोस यांचा जन्म आहे 1930चा बुडापेस्ट हंगेरी इथला. ज्यू कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि ज्यावेळेस ते 9 वर्षाचे होते त्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि हंगेरीमध्ये ज्यावेळेस ज्यूंना टार्गेट करून मारलं जात होतं तर त्यावेळेस यांच्या कुटुंबियांनी खोटे ID बनवले. 1945 दुसरं महायुद्ध संपलं, हंगेरीमध्ये कम्युनिस्ट सरकार स्थापन झालं आणि त्याच्यानंतर सोरोस कुटुंबाने देश सोडण्याचा निर्णय घेतला. 1947 हे संपूर्ण कुटुंब आलं लंडनला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मग सोरोस यांनी शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर ते अमेरिकेमध्ये गेले. ज्यावेळेस लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांचं शिक्षण चालू होतं त्यावेळेस त्यांनी प्रसंगी मोलमजुरीचं कामसुद्धा केलेलं आहे असं सांगितलं जातं. अमेरिकेमध्ये आल्यानंतर सोरोस यांनी वित्त आणि गुंतवणूक क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांचा अगदी योग्य ठरला. 1973 सोरोस फंड मॅनेजमेंट नावाने त्यांनी कंपनी स्थापन केली होती. याच्यानंतर त्यांनी अमेरिकन शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली आणि 1979 पर्यंत म्हणजे अवघ्या 6 वर्षांमध्ये सोरोस इतके यशस्वी उद्योजक बनले की त्यांनी वर्णभेदाचा सामना करणाऱ्या कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायला सुरुवात केली होती. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार 16 सप्टेंबर 1992 रोजी ब्रिटिश चलन पाऊंडमध्ये मोठी घसरण झाली होती. त्याच्या मागे सुद्धा या जॉर्ज सोरोस यांचाच हात असल्याचं मानलं जातं. बँक ऑफ इंग्लंड दिवाळखोर झाली आणि सोरोसनं या सगळ्यामधून तब्बल $1 बिलियन पेक्षा जास्तची कमाई केली होती. आता ह्या 1992च्या आर्थिक व्यवहारानं बँक ऑफ इंग्लंडचं कंबरडं मोडलं, त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी लाभली आणि ज्या दिवशी म्हणजे 16 सप्टेंबरला ज्या दिवशी हे घडलं तो दिवस आजही काळा बुधवार म्हणजे ब्लॅक वेन्सडे म्हणून ओळखला जातो. या एकूण व्यवहारामध्ये ज्या प्रमाणामध्ये सोरोसचा नफा झाला त्याहीपेक्षा जास्त नुकसान ब्रिटिश अर्थव्यवस्थेचं झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की 1997च्या निवडणुकीमध्ये ब्रिटनच्या मजूर पक्षाच्या न भूतो न भविष्यती असा विजय झाला. हुजूर पक्षाला पुन्हा सत्तेमध्ये येण्यासाठी 2010 पर्यंत वाट पाहावी लागली. आता सोरोस असं म्हणतात की त्यांनी नेमकं याच गोष्टीसाठी हा सर्व अट्टहास केलेला होता, म्हणजे सगळं होण्यामागे त्यांचाच हात होता आणि परत एकदा हुजूर पक्ष सत्तेमध्ये येऊ नये म्हणून त्यांनी हे सगळं केलेलं होतं. अगदी त्याच पद्धतीने त्यांनी मलेशिया आणि थायलंडच्या चलनावरती शॉर्ट पोझिशन घेऊन मोठ्या प्रमाणात पैसा कमवला. 1995 जॉर्ज सोरोस यांना वाटले की आशियाई देश मलेशिया आणि थायलंडचे चलनाचं मूल्य जास्त आहे आणि मग त्यांनी काय केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं चलन विकत घेतलं. 1997 जेव्हा आशियाई देशांमध्ये मंदी आली त्यावेळेस मलेशियाचं चलन 50% आणि थायलंडचं चलन 45% घसरलं आणि याच्यातून सोरोस यांनी मोठा पैसा कमवला होता. आता हे झालं सगळं त्यांचं पैसा कमवण्यातलं किंवा एकूण फायनान्समधलं यश. आता त्यांच्या राजकीय हालचाली ज्या आहेत त्या सुरू झाल्या हंगेरीमध्ये, जो त्यांचा मूळ देश होता तिथं. स्वतःच्या ओपन सोसायटी फाउंडेशनचे म्हणजे ज्याला ओसोफा असं म्हणतात त्याची स्थापना केल्यानंतर हार्वर्ड विद्यापीठाच्या जेफ्री साक्सच्या मदतीने त्यांनी आर्थिक क्षेत्रातले
शॉक थेरपीचे डावपेच जे आहे ते 1989 मध्ये पोलंडमधून सुरुवात केली. त्याच्यानंतर रशियामध्ये त्यांनी घुसखोरी केली, गॉर्बाचेवच्या धोरणांवरती हल्ला चढवला, ज्याच्यामुळे झालं काय तर रशियाला बाहेरच्या कोणत्याही देशांकडून कोणत्याही पद्धतीने फायनान्शियल असिस्टन्स मिळायला अडचणी उत्पन्न झाल्या आणि त्याच्यानंतर USSRचं विघटन झालेलं आपल्याला माहिती आहे. 1991 मध्ये सोरसने कम्युनिस्ट राजवट नष्ट झालेली असल्यामुळं माझं सुरुवातीचं उद्दिष्ट पूर्ण झालं आहे, मुक्त समाजाला स्वतःच्या पायावरती उभं करणं हे आता माझं नवीन उद्दिष्ट आहे असं जाहीर केलेलं होतं. म्हणजे USSRचं विघटन होण्यामध्ये सुद्धा यांचाच हात होता असं ते मोठ्या अभिमानाने सांगतात. 1994 मध्ये न्यू पब्लिक रिपोर्टरच्या वार्ताहराच्या एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी माजी सोव्हिएत साम्राज्य आजच्या घडीला सोरोस साम्राज्य आहे असं सुद्धा म्हटलेलं होतं. म्हणजे त्यांचा तितका प्रभाव या एकूण गोष्टींवरती होता. ओपन सोसायटी फाउंडेशनद्वारे सोरस यांनी नंतर शिक्षण, आरोग्य, मानवाधिकार या क्षेत्रामध्ये काम केलं आणि जवळपास 100 देशांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. तिथे त्यांचं कोणत्या ना कोणत्या पद्धतीने अस्तित्व आहे. 1999 मध्ये सोरसच्या संस्थेने पहिल्यांदा भारतामध्ये प्रवेश केला. त्याच्यापूर्वी ते भारतामध्ये संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायचे. 2014 मध्ये ओपन सोसायटीने औषधोपचार, न्यायव्यवस्था सुधारण्यासाठी आणि भारतातील अपंग लोकांना मदत करण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी द्यायला सुरुवात केली होती. 2016 मध्ये आपल्या सरकारनं या संस्थेमार्फत निधी घेण्यावरती बंदी घातलेली होती भारतातल्या संस्थांना. जॉर्ज सोरस हे इतके उपद्रवी आहेत की अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाला सर्वात मोठी देणगी त्यांच्याकडूनच दिली जाते. 2003 मध्ये त्यांनी एका मुलाखतीमध्ये अमेरिकन सरकार पाडण्याचं आव्हान दिलेलं होतं आणि जॉर्ज W. बुश यांचं सरकार पाडणं हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं उद्दिष्ट असल्याचं ते स्वतः म्हणाले होते. सोरस यांनी बुश यांना पराभूत करण्यासाठी 125 कोटी रुपये खर्च केल्याचं मानलं जातं. जॉर्ज बुश यांनी ती निवडणूक जरी जिंकलेली असली तरी सुद्धा त्याच्यानंतर सोरस यांनी बराक ओबामा, हिलरी क्लिंटन आणि जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष बनवण्यासाठी मोठा पैसा खर्च केला असं सांगितलं जातं. सोरस यांनी हंगेरी, तुर्की, सर्बिया आणि म्यानमारमधील सरकारविरोधात लोकशाही आंदोलनांना उघडपणे पाठिंबा दिला. सोरस यांनी या पाठिंब्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा खर्च केलेला आहे. फॉक्स न्यूज असं एक चॅनल आहे. हे चॅनल पूर्णपणे संपवण्यासाठी त्याने जवळपास $1 दशलक्ष खर्च केलेले आहेत. युनायटेड किंगडमने युरोपियन युनियनचा एक भाग राहावा अशी सोरस यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांच्या सांगण्यावरून ब्रिटनमध्ये युरोपियन युनियनमध्ये राहण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली होती आणि या मोहिमेवरती सुद्धा त्याने 4 लाख पाऊंडपेक्षा जास्त खर्च केल्याचा दावा गार्डियन या वृत्तपत्राने केलेला आहे. 2017 मध्ये जॉर्ज सोरस यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठग सुद्धा म्हटलेलं होतं. ब्लॅक लाईव्ज मॅटर चळवळ चालवणाऱ्या ब्लॅक अलायन्स संस्थेमध्ये सोरसनं 2011 मध्ये जवळपास $1 लाख गुंतवलेले होते. याच वर्षी त्यानं ब्लॅक लाईव्ज मॅटरचं सर्व काही संकेतस्थळ जे होतं त्या संदर्भात म्हणजे जे सर्व स्प्रेड करायचं ते सगळं व्हायरल जे करायचं तर कलराइन्स नावाची एक वेबसाईट होती त्याला सुद्धा त्याने $2 लाख देणगी दिलेली होती. ब्लॅक लाईव्ज मॅटर हा मॅटर एवढा मोठा झाला की जगभरातल्या प्रत्येक अमेरिकन कंपनीला त्यांच्या ग्राहकांना आम्ही वर्णद्वेषाला थारा देत नाही अशा अर्थाची खेद दर्शवणारी एक मेल पाठवावी लागलेली होती. 2 वर्षापूर्वी त्यांनी भारतामध्ये लोकशाही बदलाची अपेक्षा व्यक्त केली होती. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सोरस यांच्या या वक्तव्याचा निषेध केलेला होता. काँग्रेसचे नेते पी चिदंबरम म्हणाले होते की मी जॉर्ज सोरसच्या बहुतेक गोष्टींशी पूर्वीही सहमत नव्हतो आणि आजही नाही. सोरस यांनी भारतातील नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे CAA आणि काश्मीरमधून जे 370 कलम हटवलेलं आहे त्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे. नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केलेली आहे. ते म्हणाले होते की भारताची वाटचाल हिंदू राष्ट्र बनण्याच्या दिशेने सुरू आहे. याच्यातून हे तर दिसतंय की जॉर्ज सोरस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडवे विरोधक आहेत. मोदींना हिंदू राष्ट्र करायचं आहे असा त्यांचा आरोप आहे आणि भारतामधल्या मुस्लिमांची अवस्था बिकट आहे असं त्यांचं निरीक्षण आहे. पण भाजप त्यांचं आणि काँग्रेसचं कनेक्शन यासाठी जोडत आहे की त्यांच्या ओपन सोसायटी फाउंडेशनचे उपाध्यक्ष राहिलेले सलील शेट्टी हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेले होते. जगभरातून या सोरस यांच्यावरती टीका होते. सोरसने युरोप आणि अमेरिकेमध्ये भरपूर वेळा तिथल्या एकूण समाजाची वीण उसवण्याचे प्रयत्न केलेले आहेत. यासोबतच विविध समाज घटक जे आहेत त्यांच्यामध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे किंवा त्याला खतपाणी घातलेला आहे असं म्हटलं जातं.
म्हणूनच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे हे उद्योगपती जे आहेत जॉर्ज सोरोस यांचा उल्लेख वृद्ध, श्रीमंत, हट्टी आणि धोकादायक असा केलेला आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.